नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. इयत्ता 8वी NMMS मध्ये विषय बुद्धिमत्तामध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 6 वर्गीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. चला तर या पाठामधील महत्त्वाचे घटक आपण अभ्यासूया. अशा प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये 4 आकृत्यांचा प्रश्न दिलेला असतो. यापैकी 3 आकृत्यांमधील एक प्रकारचे साम्य असते, म्हणून त्या आकृत्यांचा एक गट बनतो. या 4 आकृत्यांपैकी केवळ एक आकृती इतरांपेक्षा निराळी असते. ही निराळी आणि वेगळी आकृती या प्रश्न प्रकारामध्ये शोधायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक आकृत्यांवरील प्रश्न सोडवले होते आणि हा भाग आहे वर्गीकरणाचा. आता दोन्हीमध्येही आकृत्याच आहेत, परंतु वर्गीकरणामधला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये लहान लहान भौमितिक आकृत्या दिलेल्या असतात आणि 4 आकृत्यांचा एक गट असतो. याच्यामध्ये साम्य एकसारखेपणा काय आहे ते प्रथम आपल्याला शोधावं लागेल आणि त्यानंतर मग वेगळी आकृती जी असेल की जी ह्या नियमाला फॉलो करत नाही, तर ती आकृती वेगळी आपल्याला शोधायची असते आणि तोच तुमचा योग्य पर्याय क्रमांक असणार आहे. जसं की आता आपण हा नमुना प्रश्न पाहूया. याच्यामध्ये पद्धती बघा कशी आहे. या प्रश्न प्रकारामध्ये त्रिकोण, चौकोन, पंचकोन व वर्तुळ दिलेले आहेत. पहिल्या 3 आकृत्या या सरळ रेषांनी तयार झालेल्या आहेत. वर्तुळ हे सरळ रेषांनी बनलेले नाही, म्हणून वर्तुळ ही आकृती वेगळी आहे. या प्रश्नाचे योग्य आकृती क्रमांक आहे 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 1, 2, 3 आकृत्यांमध्ये बघितला तर त्यांना बाजू आहे. त्रिकोणाला 3 बाजू आहेत, त्यानंतर आयताला 4 बाजू आहेत, त्यानंतर पंचकोन आहे, परंतु वर्तुळाची विशिष्ट अशी बाजू निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे पहिल्या 3 आकृत्यांमधील साम्य घटक कोणते आहेत, तर पहिल्या तिन्ही आकृत्यांना बाजू आहे. मात्र चौथ्या आकृतीमध्ये म्हणजे वर्तुळामध्ये निश्चित अशी बाजू सांगता येत नाही. हा वर्तुळाचा वेगळेपणा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. आता बघा, आणखीन काही प्रश्न आपण याच्याशी संबंधित सोडवणार आहोत. त्यासाठी आता ही सूचना तुम्ही लक्षात ठेवायची आहे. खाली दिलेल्या आकृत्यांपैकी 3 आकृत्यांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक आकृती भिन्न आहे, म्हणजेच 3 समान आकृत्यांचा एक गट होतो. पर्यायातील वेगळी आकृती ओळखायची आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो पहा, हा आहे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 1 मध्ये योग्य पर्याय क्रमांक येतो 3. 3 नंबरची आकृती ही वेगळी आहे. का बरं वेगळी आहे, तर उरलेल्या 3 आकृत्यांमध्ये पहा, बाणांची स्थिती खाली नंतर वर याप्रमाणे संख्या एकाने एक वाढत गेलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये बाणाची दोन्ही टोके 2 बाजूंना आहेत. म्हणजेच जर 1, 2 आणि चौथ्या आकृतीचा विचार केला तर बाणाचे टोक एकदा खाली एकदा वर या पद्धतीने ह्या तिन्ही आकृतींमधील साम्य आहे. मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र एकाचे टोक खाली आहे आणि दोन्हीकडे काय आहेत, दोन्हीकडे सुद्धा बाण आहेत. म्हणजे हे या आकृतीचं वेगळेपण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारी आकृती आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न तिसरा जो आहे तो प्रश्न आकृती तिसरी जी आहे ती वेगळा घटक आहे. जसं की तुम्हाला सहज निरीक्षणावरून सुद्धा सांगता येईल, हा चौकोन कसा आहे, कोर आहे. मात्र आकृती क्रमांक 1, 2, 4 मध्ये बघितलं तर एका भौमितिक आकृतीमध्ये दुसरी भौमितिक आकृती काय झालेली आहे, उपस्थित आहे. मात्र तिसरी आकृतीमध्ये ही कशी आहे, कोर आहे. तिथे एकमेव आयत हा एकमेवच घटक आहे. तर प्रश्न पहिल्यामध्ये पर्याय क्रमांक 3 ही वेगळी आकृती आहे आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक 3 ही वेगळी आकृती आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 2 ही वेगळी आकृती आहे. का बरं, तर वर्तुळाचे 4 भाग झालेले आहेत आणि इतर आकृतीचे मात्र 2च भाग झालेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही वेगळी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 4, याच्यामध्ये वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 3 किंवा आकृती क्रमांक 3. का, तर वक्ररेषा घटिवी दिशेनं फिरवतात आणि एक रेषा जादा दिलेली आहे. त्यामुळं तिसरी आकृती ही वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 5, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथे 2 वर्तुळे आहेत आणि इतरांमध्ये 2 त्रिकोण आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 ही इतर आकृत्यांपेक्षा वेगळी आहे. बघा, मी पर्याय क्रमांक पुन्हा सांगते.
तुम्ही योग्य प्रकारे निरीक्षण करून पुन्हा एकदा तो वेगळा घटक कसा आहे हे पाहू शकताय. प्रश्न क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2 नंबरची आकृती. प्रश्न क्रमांक 4 याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. चला आता आपण पुढील काही प्रश्न अभ्यासूया. पुढील प्रश्नाकडे आपण वळतोय. प्रश्न क्रमांक 6, 7 आणि 8. प्रश्न क्रमांक 6 मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बिंदू क्लॉकवाईज दिशेनं फिरतो व त्यानंतर रेषांचा भागही येतो. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र बिंदू व त्यानंतरचा भाग प्रतिघटीवत फिरतो. म्हणजेच काय, जसं घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने सर्व आकृती फिरतात 1, 3 आणि 4 नंबरची. मात्र 2 नंबरची आकृती त्या दिशेने फिरत नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे बघा प्रश्न 7वा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आकृती एकाच प्रतलात फिरवली तर 1, 2, 4 या आकृत्या मिळतात, पण 3 मध्ये आरशातील प्रतिमा आहे. त्यामुळे प्रश्न 7व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण आकृती एकाच प्रतलात फिरवली तर 1, 2 आणि 4 या आकृत्या मिळतात, पण 3 हे आरशातील प्रतिमा आहे. बघा मी उत्तरं परत सांगते. प्रश्न 6व्याचं योग्य उत्तर आहे आकृती क्रमांक 2. प्रश्न 7व्याचं योग्य उत्तर आहे आकृती क्रमांक 3 आणि प्रश्न 8व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर पर्याय क्रमांक 2 का, चौकोन किंवा वर्तुळातील खुणा व बिंदू उभ्या आहेत. त्यानुसार प्रश्न 8व्यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 9, 10 आणि 11 या प्रश्नांचा विचार करूया. प्रश्न क्रमांक 9 पहा. याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. आकृती एकाच प्रतलात फिरवली तर 2, 3 आणि 4 या आकृत्या मिळतात, पण 1 मध्ये आरशातील प्रतिमा आहे. त्यामुळे प्रश्न 9व्यामधील आकृती क्रमांक 1 हा वेगळा घटक आहे. प्रश्न 10वा पहा. याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. आकृतीतील सरळ रेषा 6 ऐवजी 5च आहेत, त्यामुळं ही वेगळी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 11. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बाणाच्या टोकामागील अर्धवर्तुळे बाणाच्या दिशेने आहेत. यानुसार पर्याय क्रमांक 3 ही चुकीची आकृती आहे किंवा वेगळा घटक आहे. बघा याची पर्याय पुन्हा एकदा पाहूया. प्रश्न क्रमांक 9 याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10 याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4 आणि प्रश्न 11 याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. तर आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12, 13 आणि 14. प्रश्न क्रमांक 12चं योग्य उत्तर आहे आकृती क्रमांक 4. कारण का, आकृती एकाच प्रतलात फिरवली म्हणजे उजवीकडच्या बाजूने फिरवली तर आकृती 1, 2, 3 या प्रकारच्या आकृत्या मिळतात, परंतु त्याप्रमाणे आकृती क्रमांक 4 मात्र मिळत नाही. म्हणजेच ती आरशातील प्रतिमा आहे. म्हणजेच 12व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न 13वा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यात आकृतीचे टोक समोरासमोर नाहीत, बाजूला आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण यामध्ये तिन्ही वर्तुळांच्या मध्ये बिंदू आहेत, मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये कुठेही बिंदू नाहीत. आता बघा पुढील प्रश्न. प्रश्न 15 आणि प्रश्न 16. प्रश्न 15व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण यामध्ये वर्तुळाच्या डोक्यावरील आडवी रेषा पूर्ण आहे. त्यानंतर प्रश्न 16वा बघा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यामध्ये अधिकची संख्या 4 असायला हवी होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी उत्तर सांगते. प्रश्न 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये आडवी रेषा पूर्ण नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 16मध्ये बघा पर्याय क्रमांक 4. बाकी सर्व अधिक चिन्ह बघा क्रमाक्रमाने वाढत गेलेले आहे. म्हणजे पहिल्यामध्ये 1 अधिक आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहे, तिसऱ्यामध्ये 3 आहेत. या पद्धतीने चौथ्यामध्ये 4 अधिक चिन्ह पाहिजे होते, परंतु 3च आहे. त्यामुळे ही चौथी आकृती नियम फॉलो करत नाही. यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा घटक आहे.
आता यापुढील प्रश्न पहा. प्रश्न 17 आणि प्रश्न 18. प्रश्न 17व्यामध्ये पर्याय क्रमांक 4 किंवा आकृती क्रमांक 4 हा वेगळा घटक आहे. का बरं? तर या आकृतीमध्ये 3 ऐवजी 2च रेषा आहेत, त्यामुळं हा वेगळा घटक आहे. प्रश्न क्रमांक 18, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 काळ्या मण्यांमध्ये 3 ऐवजी 4च पांढरी मणी आहेत, त्यामुळे प्रश्न 18व्याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 2. बघा, प्रश्न 17व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न 18व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटचे 2 प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 आणि प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 19 मध्ये पर्याय क्रमांक 2 हा वेगळा घटक आहे. हे स्वस्तिक घटिवीत फिरण्याऐवजी प्रतिघटित दिशेने फिरतात, म्हणजेच क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. स्वस्तिक घटिवत म्हणजे काय? क्लॉकवाईज, आणि प्रतिघटिवत म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज, या पद्धतीनं. ठीक आहे, मग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 20वा बघा, इथं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकाही वर्तुळांमध्ये बिंदू नाही, इतरांमध्ये मात्र प्रत्येक आकृतीत एका वर्तुळात बिंदू आहे, त्यामुळे 20व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, मी उत्तर पुन्हा सांगते. प्रश्न क्रमांक 19चं योग्य पर्याय क्रमांक आहे 2 आणि प्रश्न 20व्याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण या प्रकरणांतर्गत आज आपण एकूण 20 प्रश्न सोडवलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना तुमची निरीक्षण क्षमता फार चांगली असणे गरजेचं आहे, कारण निरीक्षण क्षमतेमध्ये अगदी अचूक निरीक्षण करणं आणि त्याच्यामधला अगदी सूक्ष्म फरक, सूक्ष्म साम्य शोधणे हे या प्रकरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जितके सूक्ष्म फरक तुम्ही शोधाल तितके तुम्ही योग्य उत्तराच्या जवळ जा. आता हे जे प्रश्न आहेत ते सरावाने तुम्हाला सहज शक्य होतील. आत्ता प्रथमदर्शनी तुम्हाला हे प्रश्न सोपे वाटतील, परंतु काही दिवस गेले, सराव नसेल तर काही दिवसांनी हे सगळेच प्रश्न एकसारखे वाटतात आणि बऱ्याचदा याचे पर्याय मुलांच्याकडून चुकतात. त्यामुळं महत्त्वाचं काय आहे, तुम्ही आकृतींमधील सूक्ष्म फरक, बदल ओळखा. यासाठी निरीक्षणे काळजीपूर्वक करणे गरजेचं असतं आणि सतत सराव केला तर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. म्हणजे बुद्धिमत्ता या विषयामध्ये कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवणे, योग्य तर्कसंगती लावणे, योग्य तो विचार करणे, या सर्व गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटकासह. तोपर्यंत दिलेल्या प्रश्नांचा अधिकाधिक सराव तुम्ही करायचा आहे. धन्यवाद.